नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास जामदार जामदार रेशीम उद्योग आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं काल आपण चंद्रिका टाकलेल्या होत्या. तर चंद्रिका टाकल्यानंतर आज 50% जो आहे तो आपला पूर्ण बघू शकता तुम्ही असं कोश तयार झालेले आहेत आणि यातील एक 50% आळी आहे ती वरती येऊन थांबलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण आता याच्यावरती काय करणार आहे, ज्या म्हणजे ही पाठीमागे राहिलेली आळी सर्व कोश एकडे वन टाइम येण्यासाठी आपण काय करणार आहे, ह्या चंद्रिकेवरती पेपर टाकणार आहे. म्हणजे पेपर टाकायचं काम चालू आहे. आता ह्या वरचे कपे बघू शकता, पेपर टाक. शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक रोल हातरण्यासाठी एक जुगाड बनवलेला आहे. याच्यामध्ये 6 इंच लांबीचा आपण एक हा जो डिस्टन्स आहे हा 6 इंच ठेवलेला आहे. त्यानंतर हा जो डिस्टन्स आहे हा पण 6 इंच ठेवलेला आहे. याच्यामध्ये एक बेरिंग बसलेलं आहे, 1.25 इंची पाईप आहे. अशा पद्धतीने हे जे आहे जुगाड ते आपण 2 बनवलेले आहेत आणि प्रत्येक रॅकच्या वरती अशा प्रकारे आपण हे जे आहेत नट लावलेले आहेत. अशा पद्धतीने नट लावलेले आहेत आणि यामध्ये नंतर आपल्याकडे अशा पद्धतीने एक अर्धा इंची पाईप आहे, 7 फूट याची हाईट आहे. त्या पाईपमध्ये आपण रोल अशा प्रकारे अटॅच करू शकता. यानंतर जो रोल आहे तो आपल्याला आपल्या जो जुगाड बनवलेला आहे त्या जुगाड मध्ये आपल्याला बसवून घ्यायचा आहे. दोन्ही बेरिंग मध्ये आपला जो पाईप आहे तो व्यवस्थित बसला की अगदी 0 मिनिटामध्ये आपण जो बेड आहे बेडवरती पेपर टाकणार आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण ते एक रोलला सोडायची सिस्टम केलेलं आहे. अशा पद्धतीने जो पेपर आहे तो आपला पेपर सोडतोय, फक्त पुढं एक 2 माणसांनी ओढत न्यायचं आहे. हा जो पेपर आहे यासाठी आपण 2 बेरिंग, एक पाईप आणि एल टाईप आपण बेरिंग ह्या पाईपामध्ये असे बसवून घेतलेले आहेत. हा जो पाईप आहे हा गोल फिरला की पेपर जो आहे आपला तो पूर्ण ओढत जातो. व्यवस्थित असं एक 5 मिनिटामध्ये एक बेड अशा पद्धतीनं होतंय. शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे जे जुगाड आहे ते आपलं चालतंय. फक्त पेपर ओढत घेऊन गेलं की पूर्ण जो बेड आहे आपला तो बेडवरती पेपर हातरायचं काम अगदी 0 मिनिटात होऊन जाते. फक्त ओढत घेऊन जायचा पेपर.